नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ आज तुम्हाला इयत्ता 9वीचा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिले प्रकरण गतीचे नियम मधील सुरुवातीचा अर्धा पाठ आपण मागच्या वेळेस शिकलोय। आज आपण त्याचाच पुढील भाग जो आहे ते गतीचे नियम मधील जो पुढचा जो भाग आहे म्हणजे किंवा पुढचा मुद्दा जो आहे ते न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे आज आपण शिकणार आहोत। एक समान गतीसाठी अंतर व काळ हा जो आलेख आहे तो आपण आज पाहूया। हा आलेख जर आपण पाहिला की वेळ आणि अंतर, इथं अंतर घेतलंय आणि इथं काल घेतलेला आहे, म्हणजे ही वेळ घेतली आहे। तर आपण जर हे पॉइंट जर घेतले, निर्देशिक बिंदू जर आपण स्थापन केले म्हणजे 10 आणि हा 15, म्हणजे या ठिकाणी हा 15, या ठिकाणी हा पॉइंट आला। नंतर दुसरा पॉइंट जो आहे 20 आणि 30, म्हणजे हा 20 आणि कोणता 30 घ्यायचा आहे, म्हणजे इथं इथं हा बिंदू येणार। असे बिंदू जर आपण स्थापन केले तर हा जो आलेख आहे तो अंतर व काल यामधील समानुपाती संबंध आलेखाने आपण दाखवू शकतो। म्हणजे हा जो आलेख आहे तो एक सरळ रेषा आहे। ही सरळ रेषा आपल्या या ठिकाणी काय सांगते तर अंतर व काल यामधील समानुपाती संबंधाचा आलेखावरून या ठिकाणी स्पष्ट होतोय। म्हणजे गती एक समान आलेख स्पष्ट होतोय, म्हणजे गती जी आहे ती गती एक समान आहे असं आपण या आलेखावरून सांगता येईल। किंवा हे जे निर्देशिक बिंदू जर आपण स्थापन केले आणि जर ते सर्व बिंदू जर जोडून घेतले तर एक सरळ रेषा येते, म्हणजे सरळ लाईन येते। यावरून आपल्याला असं म्हणता येईल की ती एक समान गती आहे, ह्या आलेखावरून आपल्याला सांगता येते। यामध्ये बघा, एक समान गतीकरिता वेग आणि काल हा आलेख आहे। याच्यामध्ये काय घेतलंय, जो तास घेतलाय, काल म्हणजे तास घेतलेत, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 आणि 6 तास घेतले। म्हणजे प्रमाण जे घेतलंय 1 सेंटीमीटर वर 1 तास घेतलाय आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर पर तास घेतलेला आहे। जो वेग जो आहे तो प्रति तास एका तासाला 60 किलोमीटर आहे, म्हणजे प्रत्येक तासाला तो 60 किलोमीटर अंतर पार करतोय। जो म्हणजे वेग जो आहे तो प्रत्येक तासाला 60 किलोमीटर आहे प्रत्येक तासाला। याप्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे। यावरून एक समान गती करता वेग आणि काल यांच्यामधील वेग काल आलेख आपल्या या ठिकाणी दर्शवतोय। तर काय म्हटलंय की पहिला जो आहे, रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल। म्हणजे या 2 तासापासून सुरुवात झाली तर 4 तासापर्यंत अंतर आपल्याला काढायचं आहे। म्हणजे एका तासाला किती अंतर गेला, एका तासामध्ये 60 किलोमीटर, दुसऱ्या तासाला किती 60 किलोमीटर, म्हणजे 120 किलोमीटर अंतर तो पार करेल। दुसरं जे आहे, 2 ते 4 तासाच्या दरम्यान रेल्वे गाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध काय आहे का। म्हणजे हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला ABCD, हा जो चौकोन दिसतोय, या चौकोनाचे क्षेत्रफळ आणि त्याने अंतर कापलेलं अंतर याचा काही संबंध आहे का। हो, नक्कीच आहे। का, एका तासाला 60 किलोमीटर, दुसऱ्या तासाला 60 किलोमीटर, म्हणजे हे 60 म्हणजे अंतर किती झालं, 60 आणि 60 120 अंतर गेलेलं आहे। पण वेग जो आहे तो वेग त्याचा 60चा आहे, म्हणजे अंतर किती असणार त्याचं, या ठिकाणी 120 असणार आहे। आणि क्षेत्रफळ पाहूया आपण, हे किती झालं 60, हे किती झालं 2 तास, कारण की 4तून 2 गेले म्हणजे 2 तास झाले, म्हणजे 60 गुणिले 2 म्हणजे 120, म्हणजे क्षेत्रफळ 120 येत आहे आणि अंतर सुद्धा किती येत आहे 120 येत आहे, म्हणजे दोघांचा संबंध सारखा आहे।
इथे गाडीचे त्वरण किती आहे, तर या ठिकाणी गाडीचं त्वरण जे आहे ते 0 आहे. याचं कारण या ठिकाणी जो वेग आहे तो वेग समान आहे, म्हणून गाडीचं त्वरण 0 आहे. कारण वेगामध्ये बदल होत नाहीये, वेगामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, म्हणून आपल्याला या ठिकाणी त्वरण हे 0 सांगता येईल, म्हणता येईल. यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल बघा, काल आहे 5, 10, 15, 20, 25, 30, 35 असं म्हणजे 5-5 सेकंदाचा फरक या ठिकाणी दिसतोय. 5 सेकंदामध्ये शून्यापासून सुरुवात झाली असेल तर त्याचा वेग 0 होता, सुरुवातीचा वेग 0 होता. 5 सेकंदानंतर त्याचा वेग झाला 8, नंतर 5 वरून 10 म्हणजे 5 सेकंदाचा फरक मध्ये झाला, दुप्पट झाला, नंतर या ठिकाणी तिप्पट झाला. म्हणजे प्रत्येक 5 सेकंदाचा जो वेग आहे तो 8 मीटर पर सेकंदचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला, हा चौकोन, या चौकोनाचे क्षेत्रफळ आणि त्यांनी कापलेलं अंतर यामध्ये काय संबंध सांगता येईल का? तर या पहिला जो प्रश्न दिलाय, तर ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. हा वेग, हा जो दिसतोय तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते, म्हणजे जो बदल दिसतोय तुम्हाला समान दिसतोय. 5, 8 होता, 5 10 झाला, इथं पण दुप्पट झाला, म्हणजे 8चाच फरक झाला. या ठिकाणी सुद्धा इथं पण 8चाच फरक झाला. म्हणजे ही लाईन कशी येईल, स्ट्रेट येईल. म्हणजे या ठिकाणी समान बदल होतो. हा वेग त्वरणीय असून एक समान आहे. हा एक समान या ठिकाणी दिसतो आपल्याला. प्रत्येक 5 मिनिटात, आता 5 मिनिटात वेगात किती बदल होतो, आता या ठिकाणी सेकंद दिलाय तर आपण सेकंदचा उल्लेख करणार आहोत. इथं वेग जो आहे मीटर पर सेकंद दिलेला आहे, हा जो बदल आहे, आणि हे सेकंद घेतले. तर या ठिकाणी किती बदल होतो, तर 8 किलोमीटर पर सेकंद एवढा बदल या ठिकाणी आपल्याला दिसतोय. 8 म्हणजे 8चा बदल आहे. इथे या ठिकाणी कितीचा बदल आहे, 8चा. म्हणजे 8, 16 मधून 8 गेले 8, 24 मधून 16 गेले, किती राहिले 8. 8चा या ठिकाणी फरक दिसतो आपल्याला. सर्व एकसमान त्वरणीय गतीसाठी वेग आणि काल आलेख हा सरळ रेषा असतो. नैक समान त्वरणीय गतीसाठी वेग आणि काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. या ठिकाणी स्ट्रेट लाईन दिली, परंतु नैक रेषीय जर असेल, जर वेगामध्ये जर बदल होत असेल, कमी असं होत असेल, तर कोणत्याही आकाराचा हा आलेख येऊ शकतो. यामध्ये पाहिलं आपण की कापलेले अंतर आपण काढणार आहोत, की सरासरी वेग आलेखावरून दिसते की कारचा सरासरी वेग किती आहे, 32 अधिक 16, म्हणजे सरासरी काढलेली या ठिकाणी 32. आता तुम्ही म्हणता की हे कशावरून घेतलं, तर या ठिकाणी बघा 32 हा घेतला आहे, 20 म्हणजे हा 32 आलेला आहे, नंतर 10चा कोणता आहे, 16 आहे. या दोघांची काय केली आहे, बेरीज केलेली आहे, भागिले 2 म्हणजे किती, 24 मीटर पर सेकंद असा आलेला आहे. या दिलेल्या कालावधीने म्हणजेच 10 सेकंदाने, 10 कसं आलं हे, तर 20, ह्या 20 मधून 10 गेले, दोघांतला फरक किती आहे, 10 आहे. सेकंदांनी गुणल्यास कारने पार केलेले अंतर मिळेल. म्हणजे अंतरसूत्र काय आहे की या ठिकाणी जे हा जो वेग आहे, वेग गुणिले या ठिकाणी काल दिलेला आहे, 24 गुणिले 10 बरोबर किती, 240 मीटर एवढं अंतर पार केलेलं आहे. मग याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल का, तर याच्यावरून आपल्याला क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ आपण जर पडताळणी जर करून पाहिलं, म्हणजे हे क्षेत्रफळ जर पडताळणी जर करून पाहिलं, म्हणजे पूर्ण क्षेत्रफळ इथून इथपर्यंत असं पूर्ण क्षेत्रफळ, यामध्ये हा चौकोन दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी हा त्रिकोण दिसतोय, दोघांची बेरीज केली म्हणजे आपल्याला एकूण क्षेत्रफळ मिळेल. हे एकूण क्षेत्रफळ मिळेल म्हणजे चौकोन आणि या ठिकाणी हा त्रिकोण दोघांची बेरीज जर केली तर एकूण क्षेत्रफळ मिळेल, ते क्षेत्रफळ एवढंच असेल. हे क्षेत्रफळ आपल्याला दाखवलेलं आहे. आता पुढचा पॉईंट असा आहे की आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे जी आहेत ते आपल्याला पाहायची आहेत.
आता आपण 3 समीकरणे आहेत. तर पहिले समीकरण गतिविषयक जे आहे, जे न्यूटनचे गतिविषयक जे समीकरण तयार झाली आहे ते पहिलं समीकरण, दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण, अशी 3 समीकरणं या ठिकाणी आहेत. म्हणजे एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे, टी वेळेत, म्हणजे जोही कालावधी असेल तो, तिच्यामध्ये ए त्वरण निर्माण झाल्याने त्वरण वेगामध्ये जो बदल असेल त्यामुळे त्वरण निर्माण होणार आहे. ती अंतिम वेग v गाठते व तिची विस्थापन s असते. विस्थापन म्हणजे अंतर जेवढं कापलं जाईल तेवढं. या ठिकाणी हे 3 संबंध या ठिकाणी दाखवले, समीकरण तयार होतात. v बरोबर u अधिक at हे पहिले समीकरण, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग हे विस्थापन काल संबंध दर्शवतो. या ठिकाणी हा जो s दाखवलाय विस्थापन या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि शेवटचं जे आहे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as हे विस्थापन आणि वेग यामधील संबंध या ठिकाणी दर्शवला जातोय. आता पुढचा जो पॉइंट आहे तो पुढचा पॉइंट एक समान वर्तुळाकार गती. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा, त्याच्या चाली व वेगाविषयी काय सांगता येईल. जर आपण टोकाचं निरीक्षण जर केलं तर घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल कशी असते, सतत स्थिर असते, एक समान स्थिर त्याचा वेग असतो. परंतु त्याची विस्थापनाची दिशा जी आहे मात्र सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो. आपण याच्या अगोदर जे शिकलो आपण, म्हणजे जी मोटरसायकल दाखवली होती आणि तो टर्न घेताना जर त्याची चाल जर कमी केली नाही तर त्याचा वेग काय होतो, वाढतो. हे आपण मागच्या वेळेस शिकलो होतो. म्हणजे त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो. चाल 30 ठेवायची आहे, मात्र दिशा जी आहे विस्थापनाची दिशा, कारण तो राऊंड म्हणजे गोलाकार दिशेने तो फिरतोय, म्हणजे सतत त्याची दिशा कशी होते, बदलते. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात. कायम सतत फिरतोय, वर्तुळाकार गतीने फिरत असल्यामुळे या गतीला आपण काय म्हणणार आहोत, एक समान. एक समान काय आहे, ती चाल त्याची गती कशी आहे, सतत स्थिर असते म्हणून. आता आणखी काही त्याची उदाहरणं जी आहेत ते उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कोणती कोणती उदाहरणं असतील तर एक उदाहरण घेत आहे. चौकोन आहे, 4 ठिकाणी मोड होतोय, 1 2 3 4. या ठिकाणी 1 2 3 4 5 ठिकाणी त्याची गती म्हणजे दिशा बदलते, चालतीच ठेवली आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 ठिकाणी त्याचा या ठिकाणी दिशा बदलली आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे वर्तुळाकार अशी एक स्टेज येईल की जर आपण 5 6 त्याची दिशा बदलली, 6 ठिकाणी त्या पॉईंटवरती 6 ठिकाणी दिशा बदलली, परत 7 8 घेतले, अशी एक वेळ येईल की असंख्य बिंदूपाशी त्याची दिशा त्याची बदलत जाईल. म्हणजेच काय तयार होईल, त्या ठिकाणी वर्तुळ तयार होईल आणि प्रत्येक बिंदूपाशी त्याची दिशा बदलेल. म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल खाली आपल्या सूत्राने मिळेल. म्हणजे पूर्ण घड्याळ समजा 12 पासून स्टार्ट केला, पण पुन्हा तो काटा 12 पर्यंत येईल असा अर्थ होतो. म्हणजे चाल बरोबर म्हणजे एक असं गोल राऊंड मारून असा पुन्हा या ठिकाणी आला म्हणजे काय तयार होतो, परीघ आणि त्याला लागलेला काल म्हणजे कालावधी. परीघ भागिले काल. परीघ तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2πr भागिले टी. चाल म्हणजे v बरोबर 2πr भागिले टी. r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. या सूत्राने आपल्याला चाल त्याची काढता येईल. त्यासाठी आता याची जी मागची जी उदाहरणं आपण पाहणार होतो तर असे उदाहरणं एक समान जे होती
म्हणजे वर्तुळाकार गतीची जी उदाहरणं होती तर आपल्या सर्वांना माहिती आहे की चकती जी असेल, फिरणारे घड्याळ असेल, ते उदाहरण आपल्याला सांगता येईल. तर या समजा आता एक चकती घेतली म्हणजे भवरा घेतलाय, भवऱ्यासारखा असा घेतलेली चकती बसवली समजा, त्याच्यामध्ये जर आपण एखादा वस्तू ठेवली तर ज्या दिशेने भवरा फिरेल आणि वस्तू जर कोणत्या दिशेने फेकली जाईल तर ज्या दिशेने तो भवरा फिरतोय त्याच्या लंब दिशेने तो फेकला जाणार आहे. म्हणजे नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. म्हणजे समजा असं गोल आहे, हा गोल आहे आणि त्याची ही स्पर्शिका असेल तर ह्या स्पर्शिकेच्या दिशेने तो नाणं फेकलं जाईल. म्हणजे एक वरती तबकडी आहे असं गृहीत धरा तुम्ही आणि खाली भवरासारखा आकार आहे आणि फिरवलं आपण तर त्यामध्ये तो जे नाणं आहे ते गोल असं न फिरता त्याला असं फिरेल आणि तो या दिशेने तो लंब दिशेने फेकला जाईल. म्हणजे त्याला आपण स्पर्शिका म्हणतो, आपण स्पर्शिके दिशेने फेकले जाईल. नाणे फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल. जसं असेल तो समजा पश्चिम बाजूला जर आला असेल तर पश्चिम दिशेला तो सरळ फेकला जाईल, पूर्वी दिशेने आला असेल तर पूर्व दिशेने फेकला जाणार. म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गती दिशा प्रत्येक बिंदूपाशी बदलते, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एक उदाहरण आपण घेऊया. एक विमान 3.2 मीटर भागिले s वर्ग मीटर पर सेकंड स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते तर विमानाने हवेत झेपण्यापूर्वी किती अंतर पार केले. काय काय दिले तुम्हाला? a बरोबर 3.2, t बरोबर 30 सेकंद, u बरोबर 0 आणि सुरुवातीचा वेग 0, s बरोबर किती हे काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अंतर काढायचं आहे. म्हणजे विस्थापन सूत्र घ्यावं लागेल. s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग बरोबर 0 अधिक 0 गुणिले 30, u म्हणजे 0, t म्हणजे किती या ठिकाणी 30 सेकंद घेतले गुणिले 30 अधिक 1/2 गुणिले a तुम्हाला दिलाय, a म्हणजे 3.2 दिलाय, 3.2 गुणिले या ठिकाणी 30 जो आहे म्हणजे t चा वर्ग दिलाय तर t 30चा वर्ग दिलाय. या ठिकाणी 0 गुणिले 30 म्हणजे काय होईल, त्याचा गुणाकार 0 होईल आणि मग राहणार फक्त या इथून इथपर्यंत. दोनाने जर आपण याला भाग दिला, 3.2 ला जर भाग दिला तर बे 12 म्हणजे 1 पॉईंट किती 6 असं उत्तर येईल. आणि मग या 30चा वर्ग किती येणार, तो 30चा वर्ग 30 गुणिले 30 आणि मग या दोघांचा गुणाकार होणार 1440 मीटर. हा 30चा वर्ग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 30 गुणिले 30 किती शून्य आले, 2 शून्य आले आणि 3चा वर्ग 9 म्हणजे 900 आहे. म्हणजे 1440 यांचा गुणाकार होईल, इथून इथपर्यंत यांचा सर्वांचा गुणाकार होईल 1440 मीटर. एवढा अंतर तो झेपण्यापूर्वी अंतर पार करेल. आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं आहे की न्यूटनचा गतिविषयक जो नियम आहे, पहिला नियम आपण पाहूया. यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या, त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा, पुठ्ठ्यावर एक 5 रुपयाचे नाणे ठेवा. आता पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा. हे उदाहरण बऱ्याच वेळेस आपण पाहतो, बऱ्याच म्हणजे 5वी 6वी 7वीला पण हे उदाहरण घेत असतो. तर काय होणार आहे, तर जर त्या पुठ्ठ्याला जर टिचकी मारली तर ते 5 रुपयाचं जे नाणं आहे त्या ग्लासमध्ये, त्या वाळूमध्ये पडेल. कारण का, आपली स्थिती जी आहे म्हणजे नाण्याची जी स्थिती आहे त्याला गती दिली नाही, पुठ्ठ्याला गती दिलेली आहे, नाण्याला नाही. म्हणून नाणं आपली जागा बदलत नाही आणि म्हणून नाणं जे आहे 5 रुपयाचं नाणं ते खाली पडणार आहे, ग्लासमध्ये पडणार आहे. याला आपण जडत्व असं म्हणतो. हे या ठिकाणी आपल्याला सांगताय. म्हणजे न्यूटनचा गतीविषयी पहिला नियम म्हणजे जडत्वाचा या ठिकाणी नियम बराचसा लागू होतो. संतुलित बल आणि असंतुलित बल, म्हणजे या ठिकाणी संतुलित बल केव्हा म्हणता येईल की एक उदाहरण दिलंय की रस्सीखेचा एक उदाहरण दिलंय की दोन्ही बाजूला समान बल लावलं असेल आणि मध्ये त्याला पॉईंट दिला असेल आणि रेषा की दिली असेल की आपण रस्सी खेच करताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन्ही बाजूंना आपण खेचतो, परंतु जी मधली रेषा असते त्याला आपण एक
रस्सीला एक लाल रिबीन बांधतो आणि ती त्या रेषेवरती ठेवतो आणि दोन्ही बाजूला जर ओढलं जात असेल ती लाल रिबीन त्या खाली जी लाईन ओढली त्याच्या जवळच राहत असेल म्हणजे दोन्ही बाजूला बल सारखं लागतंय, बल समान आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत की संतुलित बल असं म्हणणार आहोत. परंतु एक बाजूला जर ओढलं गेलं असेल तर आपण काय म्हणणार की ती मुलं जास्त ताकदवान आहेत, बल जास्त त्यांच्याकडे आणि म्हणून त्यांनी या मुलांना सुद्धा त्यांच्या बाजूला ओढलं गेले, ओढून नेलं. म्हणून त्याला आपण म्हणणार की असंतुलित बल. असंतुलित झालं म्हणजे संतुलित आणि असंतुलित बल या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल म्हणजे बाहेरचं बल कोणतेही लावायचं नाही त्याच्यावरती, तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे जडत्व आपल्या या ठिकाणी सांगितलं जाते. म्हणजे समजा एखादी वस्तू जर असेल ती गतिमान असेल, तिला कोणत्याही प्रकारचं बाह्य बल आपण लावायचं नाहीये, ती जर गतिमान असेल तर ती गतिमानच असणार आहे. आणि जर ती एका जागेवर उभी असेल, तिला कोणत्याही प्रकारचं बाह्य बल लावायचं नाही, तर तिच्या विराम अवस्थेमध्ये असेल तर ती विराम अवस्थेमध्येच ती राहणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आता या ठिकाणी रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे या ठिकाणी जर बाह्य बल जर त्याच्यावरती कार्यरत नसेल म्हणजे वेगाने असेल, सायकल जर वेगाने जात असेल आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बाह्य बल जर लावत नसाल म्हणजे खडी नसेल, काही नसेल, काचेसारखा जर पदार्थ असेल त्याच्यावर सायकल जात असेल तर त्याच्यामध्ये एक समान गती राहणार आहे, असं आपल्याला पहिला नियम सांगितला जातो. न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम. तर दुसरा नियम सांगताना काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिली. तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लॅस्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा आणि तुम्ही तो चेंडू झेलायचा आहे. झेल घ्या. तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता हे आपण पाहणार आहोत. म्हणजे एक प्लॅस्टिकचा चेंडू आहे आणि एक रबराचा चेंडू आहे, समान आकाराचा आहे, दोन्ही वरून सोडणार आहोत. तर या ठिकाणी झेल घ्यायचा आहे. तर सहज कोणता झेलू शकणार आहे, तर या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे की प्लॅस्टिकचा जो आहे तो आपण सहज झेलू शकणार आहे. म्हणजे तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. आता तो चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता. या ठिकाणी पण आपल्याला सांगितलं की प्लॅस्टिकचा चेंडू आपण सहजपणे झेलू शकतो. या ठिकाणी सेम चेंडू असेल, समजा सेम आकाराचा आहे आणि तो रबराचा घेतला आपण, या ठिकाणी फक्त सुरुवातीला काय केलं, तो फक्त साधा असा फेकला फक्त आणि झेलण्यास सांगितलं तर तुम्ही सहज झेलू शकतात. परंतु तो चेंडू जोराने जर फेकला तर आपल्याला तो चेंडू झेलण्यास आपल्याला अडचण जाते, त्याला ताकद लावावी लागते, कॅन्डिटिव्हसी धरावं लागतं किंवा तो हातातून सुद्धा सुटू शकतो. म्हणजे याच्यावरून काय सांगतील आपल्याला, तर संवेग म्हणजे वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. म्हणजे संवेग म्हणजे पी, वस्तूचा वेग म्हणजे व्ही आणि वस्तुमान म्हणजे यम यांचा गुणाकार म्हणजे संवेग. आता या ठिकाणी यम म्हणजे चेंडूचं आपण वजन घेणार आहोत आणि त्याला किती वेग दिला त्याच्यावर त्याचा संवेग अवलंबून असणार आहे. समजा प्लॅस्टिकचा तुम्ही म्हटला की प्लॅस्टिकचा चेंडू आपण सहज झेलू शकतो कारण की त्याचं वस्तुमान कमी आहे, जरी वेग त्याला असेल परंतु वस्तुमान कमी आहे, दोघांचा गुणाकार. आणि रबरी चेंडू याचं वस्तुमान जास्त आहे, वेग जरी सारखा असेल तरी या ठिकाणी या दोघांचा गुणाकारामध्ये बदल होतो. गुणाकार जो कमी असेल त्याचा संवेग कमी येईल आणि म्हणून तो आपल्याला सहज झेलता येईल. दुसरं उदाहरण आपण असं घेतो की तो चेंडू आहे, त्याला वेग, हा जो वेग आहे तो सुरुवातीला साधा वेग दिला आपण म्हणजे कमी वेगाने तो फेकला आणि दुसऱ्यांदा जास्त वेगाने फेकला म्हणून या ठिकाणी याचा गुणाकार बदलला म्हणून तो आपल्याला झेलताना त्रास झाला. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता या ठिकाणी दुसरा जो नियम आहे तो वस्तूचा वेग, न्यूटनचा गतीविषयक दुसरा जो नियम आहे, वस्तूचा वेग व गुणाकार यांचा गुणाकार म्हणजे संवेग असं म्हणता येईल. आणि संवेग परिवर्तनाचा दर
जो परिवर्तन होणार आहे दर प्रयुक्त बलाशी, जसं तुम्ही बल लावणार आहे समानुपाती असणार आहे आणि त्याच दिशेने असणार आहे. आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने, ज्या दिशेने तुम्ही बल लावणार आहात त्या दिशेने त्याचं परिवर्तन होणार आहे. आता वस्तूच्या सुरुवातीचा वेग, कोणती वस्तू जर आपण घेतली तर सुरुवातीचा वेग किती असणार आहे? m गुणिले u सुरुवातीचा वेग. म्हणजे t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम वेग किती असणार आहे? अंतिम वेग म्हणजे v, म्हणजे m गुणिले v. सुरुवातीचा वेग u दाखवतो, अंतिम वेग v दाखवतो. संवेग परिवर्तन दर बरोबर संवेगात होणारा बदल भागिले वेळ. संवेगात काय बदल झाला? हा अंतिम वेग आणि हा सुरुवातीचे वेग, दोघांची वजाबाकी होणार t. म्हणजे याच्यातून कॉमन काय बाहेर काढला? m बाहेर काढला. आणि हे काय दाखवत आहे? v वजा u भागिले t, म्हणजे या ठिकाणी त्वरण दाखवलं जात आहे. हे त्वरणाचं सूत्र आहे, v वजा u भागिले t म्हणजे ma. संवेग परिवर्तन दर बरोबर ma. आता समानुपाती असणार, बरोबर आहे? समानुपाती. संवेग परिवर्तन दर प्रयुक्त बलाशी समानुपाती, हे समानुपाती चिन्ह आहे. हे चलन चिन्ह आहे आणि समानुपाती म्हणजे छेदस्थानी नाही, अंशस्थानी आहे म्हणून. आता हे जे चिन्ह काढून घ्यायचे असेल तर या ठिकाणी स्थिरांक जो याने जर गुणलं तर बरोबर चिन्ह येतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे m गुणिले a याचं मूल्य आपण 1 स्थिरांकाचं असून त्याचे मूल्य 1 आहे. या ठिकाणी 1 घेतला तर एकाला 1 गुणिले m गुणिले a असं त्याचा अर्थ होतो. F बरोबर m गुणिले a, म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण असं आपल्याला म्हणता येईल. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगितलं जात आहे, त्यासाठी काही उदाहरणं या ठिकाणी दिले. जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये तिसऱ्या नियमाचं या ठिकाणी बरेच उदाहरणं आपण पाहतो. एक उदाहरण दिले की मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी घ्या. एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतसा बोटीवर काय परिणाम होतो, तर बोट पुढे सरकेल आणि हवा कमी कमी होत जाणार. म्हणजे हवा मागे काय होत आहे, ती हवा जी जशी निघेल तसे बोटीला तो पुढे ढकलणार आहे, म्हणजे बोट पुढे जाणार आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम याची आपल्याला माहिती मिळते. परंतु निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही. बल ही 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. बल नेहमी जोडीनेच बल नेहमी जोडीनेच या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं. आता हा जो या ठिकाणी दाखवला जातो आपल्याला की बल नेहमी जोडीनेच असणार आहे. कारण का, समजा खिळा ठोकलाय भिंतीला, तर हातोडी ठोकतोय, तर त्या खिळ्यावरती ज्यावेळी हातोडी मारतो तर खिळा सुद्धा त्याला प्रतिबल लावणार आहे आणि हातोडी पाठीमागे येणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही उदाहरणं अशी आहे त्याची बघा. एक आपण पहिले पाहूया त्याची व्याख्या. प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. समान परिमाणाचे म्हणजे परिमाण समान असेल त्याचं, म्हणजे क्रिया करताना आणि प्रतिक्रिया करताना समान परिमाण असेल, प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. अग्निबाणाचं उदाहरण म्हणता येईल या ठिकाणी बघा. अग्निबाणाचे प्रक्षेपण आहे. ज्यावेळेस अग्निबाण वर जातं त्यावेळेस खाली प्रेशरने ते जी आग आहे प्रेशर खाली लावतं तरच अग्निबाण वर जाणार आहे. किंवा बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होते. बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीची मागे सरकणे. ज्यावेळेस बंदुकीतून गोळी झाडली जाईल त्यावेळेस गोळी ज्या वेगाने जाईल त्याच वेगाने बंदूक सुद्धा पाठीमागे येते, परंतु बंदूक जास्त पाठीमागे येत नाही. कारण की संवेग आपण जे पाहिलं की जर बंदुकीचं वजन जास्त जर केलं त्या दोघांचा गुणाकार आहे, तर त्या दोघांचा गुणाकार आणि बंदुकीतून सुटलेली गोळी या दोघांचा गुणाकार जो आहे तो सारखा असतो. म्हणजे या ठिकाणी बंदुकी जर हलकी जर केली, वजनाने कमी केली, तर ती बंदूक आपल्या हातातून सुटून पाठीमागे फार वेग म्हणजे लांब जाईल.
म्हणजे या उदाहरणाचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे आपल्याला म्हणता येईल. आणखी एक उदाहरण या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला की स्टेन गन माहिती मला की पाठीमागे त्याला स्प्रिंग बसवले असते, जेही असेल पाठीमागे जायचं तर आदळ स्प्रिंग एकमेकांमध्ये अशी आदळ म्हणजे व्हायब्रेट दाबली जाते स्प्रिंग, आणि जे बल पाठीमागे जाणार ते दाबल्यामुळे ते त्या ठिकाणी ऍडजस्ट होतं. आता संवेग अक्षतेचा सिद्धांत. समजा ए या वस्तूचे वस्तुमान m1. समजा एक वस्तू घेतली आहे आणि त्याचं वस्तुमान घेणार आहोत m1 आणि तिचा सुरुवातीचा वेग आहे u1. तसे बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिच्या सुरुवातीचा वेग u2 असणार आहे. दोन वस्तू घेतल्यात ए आणि बी, त्याचं वस्तुमान घेतलं दोघांचं वस्तुमान आणि सुरुवातीचा वेग दोघांचा घेतलेला आहे. म्हणजे काय होणार, ए वस्तूचा सुरुवातीचा वेग m1 u1 म्हणजे m आणि याचा वेग u1 m1 u1. बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2. आता ज्यावेळेस या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील, समजा दोघांची टक्कर झाली, त्यावेळी काय होणार, ए वस्तूवर बी वस्तूमुळे काय होणार आहे, F1 बल प्रयुक्त होऊन, म्हणजे दुसरी एक गाडी आहे दुसरी गाडी आहे, तर बी जी गाडी आहे ती ए वर आदळेल, बरोबर आहे. तर काय कोणतं बल प्रयुक्त होईल, F1 होऊन ए वस्तू त्वरणीय होते व तिचा वेग काय होतो, v1 होतो. म्हणजे गाडी काय होते, एक तर पाठीमागे जाईल की बाजूला जाईल. ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग किती आला, m1 v1. या ठिकाणी u ऐवजी काय येणार, v येणार, कारण की हा नंतरचा वेग आहे म्हणून. सेम तसंच आहे. आता काय होणार, बी ने ए ला धडक दिली होती, आता त्याच वेळेस ए ने सुद्धा धडक देणार आहे बी वरती, आणि म्हणून काय होणार आहे, या ठिकाणी त्यांचा सुद्धा बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग किती असणार आहे, m2 v2. या ठिकाणी काय होणार, समान बल प्रयुक्त होणार आहे दोघं बाजूला, संवेग हा समान असतो आणि म्हणून त्यांचा वेग सुद्धा काय होणार आहे, F2 बरोबर F1. या ठिकाणी वजा दाखवले आणि त्याची दिशा ही वेगळी असणार आहे. म्हणजे एका बाजूने दुसऱ्याची दिशा दुसऱ्या बाजूने, म्हणजे इथं वजा येणार आहे, दिशा त्यांची विरुद्ध दिशा असते. m2 याचं जे आहे काय होणार आहे, m2 a2. इथे आपण दाखवलंय, तर मागच्या वेळेस आपण सूत्र जे तयार केलं होतं ते हे बघा, या ठिकाणी हे सूत्र जे आहे ते सूत्र आपण घेतलेलं आहे. त्या ठिकाणी हे सूत्र m1 a1 इथं दिलं आहे बघा, a बरोबर ma. या ठिकाणी ए सूत्र टाकले आपण, भरलंय v2 वजा u2, त्वरणाचे सूत्र टाकलंय, इथं पण टाकले, दाखवलं इथं. या ठिकाणी हा टी छेदस्थानचा गेला, या बाजूला गेला, दोन्ही बाजूला चिन्ह सारखे असतील तर आपण कॅन्सल करू शकतो. राहिले हे. आता याने याला गुणलंय, कंस सोडवलाय, याने याला गुणलंय, तसं याने व्ही ला गुणलंय, एम ने यू ला गुणलंय, असा. आणि इथे वजा वजा काय झालं, हे अधिक झालंय, हे वजा गुणिले अधिक, इथला अधिक वजा होणार आहे. आता इथे काय झालं, हा वजा असल्यामुळे इकडे येणार, पक्षांतर करताना इकडचा वजा असेल तो इकडे जाणार, आणि मग इथं काय तयार झालंय, यामध्ये जे तयार झालंय m2 v2 अधिक m1 v1 बरोबर m1 u1 अधिक m2 u2. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूला आपल्याला समान दाखवता येईल. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण जे आहे बघूया आपण. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण, दोघांचं हे सारखं असणार आहे. म्हणून जर दोन वस्तूंची बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांच्या सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो. म्हणजे बाह्य बल जर कार्य करत नसेल, दोन गाड्या एकमेकांना टक्कर झाली तर हा या ठिकाणी सांगितलं जात आहे. न्यूटनचा गतीविषयी तिसऱ्या नियमाचं या ठिकाणी उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संवेग पुनर्वितरित होतो, म्हणजे दोघं गाड्या पाठीमागे जातील किंवा एक
गाडी जी असेल ते दुसऱ्या गाडीला जर हलकी असेल तर ती लांब फेकली जाईल. जे संवेग जो असेल, एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्याचा संवेग वाढलेला असतो. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. या ठिकाणी बंदुकीचं उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया आपण. M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1 V1 होतो. गोळी उडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो. एकूण संवेग किती झाला? 0 झाला, कारण की त्याला वेग नाहीये. बरोबर आहे, कारण M गुणिले V जर वेग म्हणजे U जर त्याला 0 असेल तर त्याचा गुणाकार 0 येईल, म्हणजे एकूण संवेग 0. परंतु गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. हे तुम्हाला मी न्यूटनच्या गतीविषयी तिसऱ्या नियमामध्ये सांगितलं होतं की बंदूक पाठीमागे जाते. या सरकण्याला प्रतिक्षेप म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 अशा पद्धतीने सरकते की M1 V1 अधिक M2 V2, म्हणजे पहिल्याचं या ठिकाणी संवेग, अंतिम संवेग, नंतरचा संवेग जो आहे दुसऱ्या वस्तूचा पण संवेग, दोघांची बेरीज ही किती असते? 0 असते.